हॅलो एव्हरीवन, गुड टू सी यू अगेन. मी मानसी आजच्या सेशनमध्ये स्वागत करते तुमच्या सर्वांचं. आज आपण आपली जी पोएम चालली आहे द वेट, तिचा कन्क्लुडिंग पार्ट बघणार आहे. पोएम आपली मागच्या सेशनमध्ये आपण जी स्टार्ट केली आहे त्याच्यात आपण बघितलं की कशा प्रकारे सांगितलं जात आहे की वेटचं काम किती कठीण आहे आणि किती इम्पॉर्टंट पण आहे आणि त्याला किती गुणी व्हायला पाहिजे, त्याला किती हार्डवर्किंग व्हायला पाहिजे, कारण की त्याला अशा अशा बिमाऱ्या पाहाव्या लागतात ॲनिमल्सच्या, जे की आणि कोणी ओळखू नाही शकत. तो चला आपण आता पुढे बघूया की द वेट ह्या पोएम मध्ये काय आहे आणि एक्सप्लेनेशन पार्ट सुद्धा बघूया. आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये बघितलं होतं, जिथे सोडलं होतं तिथपासूनच आपण परतसे स्टार्ट करू. अँड इफ ही इज कॉल्ड टू द झू ही मस्ट से अन इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स. जर का जे आहे वेटनरी डॉक्टरला झू मध्ये बोलवलं गेलं तर त्याला सांगता आलं पाहिजे अन इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स, कितीतरी अविश्वसनीय अशा गोष्टी त्याला सांगता आल्या पाहिजे. जसं की काय आहे त्या गोष्टींमध्ये, इफ द लायन्स कॉट अ कोल्ड, जर एक सिंह जो आहे, सिंह जो असतो त्याला कोल्ड होऊन जाय, म्हणजे त्याला थंडी लागून जाय, सर्दी होऊन जाय. ही गोष्ट पहा किती, म्हणजे आता इथपासून सुरू होतं ह्याचा कॉमिक पार्ट, ठीक आहे ना, की त्याला सर्दी लागून जाय, असं कसं होऊ शकतं, म्हणजे व्हायला तर ठीक आहे, पण म्हणजे इफ द लायन्स कॉट अ कोल्ड, सिंहला सर्दी होऊन जाय. इफ द झेब्राज गेटिंग ओल्ड, जर झेब्रा जो असतो तो ओल्ड होतोय, तो म्हातारा होतोय, त्याला हे सांगता आलं पाहिजे. इफ द सेंटिपेड हॅज ट्रबल विथ हिज फीट, सेंटिपेड काय असतं, अ स्मॉल लॉंग थिन क्रिएचर विथ मेनी लेग्स, एक छोटासा आणि लंबा आणि एकदम थिन म्हणजे काय, दुबलासा असा क्रिएचर असतो, जे की खूप सारे पाय असतात, ठीक आहे ना, खूप सारे पाय असतात त्याचे. तर त्याच्या ट्रबल विथ हिज फीट, तर त्याच्या पायामध्ये काही त्रास होऊन जातात. कोणत्या पायात त्रास आहे हे कसं कळेल, कारण की त्याचे इतके सारे पाय आहेत. इफ द हिप्पोज फिलिंग इल, जर हिप्पो म्हणजे कोण, हिप्पोपोटामस जो असतो त्याला जे आहे बरं नाही वाटत आहे, त्याला त्रास होतोय काही. इफ द बायसन्स गॉट अ चिल, बायसन जो असतो त्याला जर चिल म्हणजे की त्यालाही अशी थंडीशी लागतेय, त्यालाही थंडी वाजतीये, असं काही होत आहे. तर इफ द आर्क्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट, आर्क्टिक फॉक्स जो की आर्क्टिक रिजन मध्ये पाहिला जातो, आर्क्टिक रिजन म्हणजे काय, थंड थंड रिजन मध्ये जो पाहिला जातो, फॉक्स म्हणजे कोल्हा, त्याला कसं हीट लागेल, पण इथे ते म्हटलं जातं की इफ द आर्क्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट, त्याला जर गरमी लागून जाय, लू लागून जाय. If some virulent disease has attacked the chimpanzees, what is virulent? Virulent means caused by virus, जे व्हायरसनी होतं. जसं की आता कोणता डिसीज सगळ्यात वरती जो चाललाय व्हायरसनी होणारा, तो आहे आपला कोरोना, है ना. तर अशाच प्रकारे असा कोणता व्हायरसनी लागणारा डिसीज जो आहे, कोणता रोग, तो चिंपॅन्झीजला अटॅक करून जाईल, एकामेकाशी होतो जो. इफ द टॉर्टॉइज हॅझंट स्टेड फॉर several years, स्टेड म्हणजे काय, मूव्ड. जर का जे टॉर्टॉइज असतात, कासव असतात, ते खूप वर्षांपासून हल्लेडुल्ले नाहीये, मूव्हच नाही केला त्यांनी. इफ द पियर्स टू फुल ऑफ बन्स, सपोज बियर जो असतो त्यांनी जे आहे टू फुल ऑफ बन्स, त्यांनी बन्स खाऊन घेतले खूप सारे. तर इफ द कोब्रा इट्स हर सन्स, आणि जर का कोब्रा जो काय असतो, नाग असतो ना, साप असतं, त्यांनी जर आपल्या मुलाला खाऊन घेतलं. इफ द पॅन्थर हॅज अ वाईफ हू च्यूज हिज इयर्स, आता जर पॅन्थरची जी बायको आहे ती त्याचे कान चावते, म्हणजे किती हास्यास्पद आहे ना, हू च्यूज हिज इयर्स म्हणजे की कान चावते. इफ जिराफ्स हॅव हॅड अ टिफ अँड देअर नेक्स आर फिलिंग स्टिफ, जर जिराफ लोकांची जी आहे, टिफ म्हणजे काय असतं, स्क्वेरल म्हणजे भांडण होऊन जाय, जिराफांचं आपसामध्ये भांडण होऊन जाय आणि त्यांच्या भांडता भांडता काय होऊन जाय, देअर नेक्स आर फिलिंग स्टिफ, त्याच्या कारणाने त्यांच्या नेक मध्ये म्हणजे त्यांच्या गर्दनमध्ये स्टिफ येऊन जाय, आकडून जाय भांडणच्या कारणाने. इफ हायनाज विल नॉट लाफ एट कीपर्स जोक्स, कीपर्स म्हणजे काय, झू कीपर. तर म्हणजे याच्यात म्हटलं गेलं की झू कीपर कोणते जोक मारतात ते, ठीक आहे ना, जोक्स असतात ना, आणि त्याच्यावरती जर हायना हसत नाहीये, तर इफ हायनाज विल नॉट लाफ एट कीपर्स जोक, जर हायना नाही हसतील कीपर्सच्या जोक्स वरती, जे आपले झू कीपर आहेत त्यांच्या जोक वरती नाही हसतील. इफ द मंकीज पिंच्ड हिज टेल, जर मंकीज म्हणजे माकडनी स्वतःच आपली टेल, आपली पुच्छ जी आहे ती चावून घेतली. इफ द रायनोज लुकिंग पेल, जर रायनो म्हणजे रायनोसॉरस जो आहे तो पेल दिसतोय, म्हणजे की त्याचा थकलेला दमलेला असा दिसतोय तो.
इफ द एलिफंट इट्स पेपर बॅग्स अँड चोक्स, जर एलिफंट म्हणजे हत्ती जो आहे पेपरचे बनलेले बॅग जे असतात ते खाऊन घे आणि त्याचा गळा चोक होऊन जाय. म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्ही बघा की कशा कशा लिहिल्या आहेत की म्हणजे ऍक्च्युअल कधी होणार नाहीये, पण असं विचित्र गोष्टी लिहिल्या आहेत सगळ्या. इफ द कॅमल हर्ट्स हिज हम्प, कॅमेल जर आपला हम्प म्हणजे काय असतो, त्याचा जो उठलेला पार्ट असतो, जर तुम्ही कॅमेल बघितलाय उंटचा उठलेला पार्ट, तर ते जे आहे इफ द कॅमेल हर्ट्स हिज हम्प, कसा हर्ट करेल आपल्या हम्पला, कसं तो आपल्या हम्पला स्वतःला दुखवेल, तर त्यांनी अशी चोट लागून गेली त्याच्या हम्प वरती. इफ द कॅंगरू वॉन्ट जम्प, आता जर कॅंगरू म्हणजे कंगारू जो आहे तो जर जम्प नाही करेल, जो की जम्प करून करूनच चालतो ना असा उचलून उचलून, तर तो जर जम्प ना करेल. इफ द क्रोकोडाईल टर्न्स कॅनिबल अँड बाईट्स, जर क्रोकोडाईल जो आहे कॅनिबल म्हणजे काय असतं, वन हू इट्स ह्युमन फ्लॅश, असं कोणी जे की ह्युमन फ्लॅश म्हणजे माणसाचा मांस खाणार, तर जर क्रोकोडाईल आहे तो कॅनिबल बनून जाय आणि बाईट्स आणि तो चावे. दे रन अवे अँड गेट दॅट ओमनिसेंट द वेट, तर ते लोक सगळे धावतील. कोण धावतील? झूचे जे लोक आहेत ते सगळे धावतील इकडे तिकडे आणि कोणाला आणतील? गेट दॅट ओमनिसेंट द वेट, ओमनिसेंट म्हणजे वन हू नोज ऑल अँड एव्हरीथिंग, ज्याला सगळं काही माहिती आहे, म्हणजे जगाची सर्व वस्तू त्याला माहिती आहे, अशा प्रकारचा वेट. तर ते लोक धावून त्याला घेऊन येतील. म्हणजे हे सगळे वरती जितक्याही गोष्टी लिहिल्या आहेत, लायन पासून घेऊन या क्रोकोडाईल पर्यंत, इतकं सगळं जर झालं तर जे आहे झूचे लोक जातील आणि सर्व ज्ञानी अशा वेटला आणतील अँड एक्सपेक्ट हिम टू पुट एव्हरीथिंग टू राईट्स, आणि त्याच्याशी एक्सपेक्ट करतील की तो सगळं काही बरोबर करून दे, सगळे अॅनिमल्स जितकेही त्रास आहेत सगळे ठीक करून दे. प्रोफाउंडली, आता प्रोफाउंडलीचा काय अर्थ झाला? ग्रेटली, डीपली, ठीक आहे ना. तर म्हणून मी डीपली म्हणजे खूप अगदी गंभीर ह्याच्यात म्हणतोय, आय पिटी द वेट, की म्हणजे खरोखर म्हणजे म्हणून मला खूप दया वाटते या वेटची, या वेटेरिनेरियन डॉक्टरची, हू मस्ट लर्न सच अ व्हेरी ग्रेट डील फॉर हिज पे, ज्याला एवढेशा आपली जी पे आहे, पे म्हणजे काय, जो आपल्याला पैसा मिळतो, एवढ्याशा त्याच्या पे करता त्याला खूप काही शिकावं लागतं. हू मस्ट लर्न सच अ व्हेरी ग्रेट डील, इतका मोठा डील की हर पशु पक्षीचा वेगवेगळा हा शिकावा लागतं. तर म्हणून मला त्याच्याकरता खूप दया वाटते आणि त्याच्याकरता डील फॉर हिज पे, जे पे मिळतं त्याला तेही ते इतकं चांगलं नसतं त्या हिशोबाने. माय सन, आय ऍडवाइज यू मोस्ट स्ट्रॉंगली टू अर्न युअर लिव्हिंग इन इझियर वे. आता इथे माय सन म्हटलं गेलंय म्हणजे माझ्या मुला, म्हणजे ऍक्च्युली तर हे जितके रीडर्स आहेत त्यांना हे संबोधित केलं गेलंय. तर म्हणून मी तुला हे ऍडवाइस करतो, मी तुला सल्ला देतो की यू मस्ट स्ट्रॉंगली टू अर्न युअर लिव्हिंग इन इझियर वे. तर मी तुला हे सल्ला देतो फार जोरदार ह्याच्यानी, एकदम स्ट्रॉंग ह्याच्यानी, की तुला जे आहे आपलं जे लिव्हिंग आहे, म्हणजे आपण जे जिवंत राहण्याकरता काही काही ना काही काम करतो ना आणि पैसे कमावतो, तर अशा प्रकारची लिव्हिंग एक कोणत्या आसान कामनी तू करून घे, हे काम तू नको करू. डोंट अटेम्प्ट टू अटेंड द झुओलॉजिकल क्राऊड, तर तो म्हणतो की इथे तू बिलकुल पण अटेम्प्ट नको करू, तू प्रयत्न नको करू अटेंड द झुओलॉजिकल क्राऊड. हा जो झुओलॉजिकल क्राऊड आहे म्हणजे ही जी गर्दी आहे, अशा प्रकारची बायोलॉजिकल म्हणजे हे सगळे जे अॅनिमल्स अँड बर्ड्सची जी दुनिया आहे या ह्याच्यात तू नको जाऊ. अ फार मोर ऍडवायझेबल प्लॅन इज टू कॉल युअर सेल्फ डॉक्टर. ह्याच्यापेक्षा जास्त, फार जास्त ऍडवायझेबल मी तुला ही जी गोष्ट सांगतोय ती ही आहे की तू आपला डॉक्टर म्हणाव अँड सो बी अलाउड टू ट्रीट द इलनेस ऑफ मॅन. आणि त्याच्यानंतर तू आपल्या डॉक्टर म्हणाव, पण आपल्याला जे इलनेस जी माणसांची आहे त्याला तू बरं कर, पण तू या फील्डमध्ये नको जाऊ, अशी तो सल्ला देतोय. याच्या मागे डीपली म्हणायचं तात्पर्य त्याचा हा आहे की जो वेटचा काम असतो फार जास्त कठीण असतो, हर कोणी नाही करू शकत. पण तुम्ही जर पूर्ण आपले डेडिकेटेडली कराले तर हे जरूर होऊ शकतं. इम्पॉर्टंट आहे अॅनिमल्सच्या पर्स्पेक्टिव्हनी, कारण की ते बिचारे काही बोलू नाही शकत. तर जो हे काम करतो त्याला जे आहे इतकं पे पण नाही मिळत, पण तरी सुद्धा जे आहे तो करतो हे. तर म्हणून हे कठीण काम आहे पण आपल्याला केलं पाहिजे, ह्याच्या मागचा जो मेसेज आहे तो हाच आहे. तर हे अशा प्रकारचं झालं. आता जर आपण ह्याची रायमिंग स्कीमची गोष्ट करू, तर जसं की बघा हे लास्ट पॅराग्राफ मध्ये तुम्हाला समजावते जे तुम्ही शिकून झाले. आपण ए पासून स्टार्ट करतो, लर्न, पे, अर्न, वे, ठीक आहे. तर ए बी, ए बी कसं झालं? लर्न अर्न एकासारखं आहे, तर हे ए आहे लर्न, बी हे पे वेगळं आहे, तर लर्न आणि पे वेगळं आहे, तर ए बी झाला. आता हे अर्न हे लर्न सारखं आहे, तर म्हणून हे परत ए झालं आणि पे वे एकासारखं आहे, तर बी झाला. ए बी, ए बी. आणि अशाच प्रकारे
क्राऊड, प्लॅन, अलाउड, मॅन. तर इथे हे पहा, हे दोन एकासारखे आहेत आणि अल्टरनेट एकासारखे, ए बी अशा प्रकारे हे जे आहे ह्याची रायमिंग स्कीम अशीच बघतात. सो आता आपण याचा आज अप्रिसिएशन आणि एक राहिलेला क्वेश्चन आहे तो बघूया. सो आपला लास्ट क्वेश्चन 5 एक उरलेला होता इंग्लिश वर्कशॉपचा. फाइंड आउट फ्रॉम अ वेट और फ्रॉम अ वेबसाईट. कोणत्याही वेट डॉक्टरकडनं किंवा वेबसाईट मधनं तुम्हाला पता करायचा आहे. व्हॉट प्रिकॉशन्स डज अ वेट हॅव टू टेक when he she is called to treat wild dangerous animals. जेव्हा त्यांना कोणत्या वाईल्ड अॅनिमलला जे आहे ट्रीट करायला बोलवलं जातं तर ते काय प्रिकॉशन घेतात, कोणत्या सावधान्या बरततात. मेक पॉइंट वाईज नोट्स ऑफ द सेम. तर पॉइंट वाईज आपल्याला सांगायचं आहे याचं. रिस्ट्रेन द अॅनिमल्स प्रॉपरली, म्हणजे त्यांना नीट प्रकारे रिस्ट्रेन ठेवा, म्हणजे ते बंधन मध्ये राहे, कारण की वाईल्ड अॅनिमल्स आहेत. गेट हेल्प फ्रॉम स्ट्रॉंग मॅन बिफोर ट्रीटमेंट और एक्झामिनेशन. त्याच्याकरता आपल्याला हेल्प लागते स्ट्रॉंग माणसांची, जे की म्हणजे की शक्तिशाली असो, कारण की त्यांना काबूमध्ये ठेवायचं असतं अॅनिमल्सला. वेअर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. स्वतःला, डॉक्टर असतात त्यांनाही स्वतःला जे आहे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घालावे लागतात, की त्यांच्यावरती कोणी अटॅक ना करे म्हणून. Securing animals safely can help you to avoid sprains, strains, slip and fall, accidents and other physical injuries. तर तुम्ही जेव्हा अॅनिमल्सला नीट प्रकारे सिक्युअर कराल तर तुमचे स्वतःची पण सिक्युरिटी राहील, त्याच्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ऍक्सिडेंट्स किंवा इंजरी नाही होईल. टेक केअर टू अवॉइड ब्लाइंड स्पॉट्स अँड देन अप्रोच अॅनिमल्स स्लोली. तर हळूहळू करून अप्रोच करा अॅनिमल्सकडे, हळूहळू जा त्याच्याकडे. अॅनिमल्स कॅन बी समवॉट अनप्रेडिक्टेबल. अॅनिमल्स जे असतात ते, पशु जे असतात ते अनप्रेडिक्टेबल असतात, म्हणजे आपण नाही सांगू शकत की ते कोणत्या परिस्थितीत कसे वागतील. वेन दे आर अंडर स्ट्रेस, आणि जेव्हा ते स्ट्रेसमध्ये आहे, पेन मध्ये आहेत, अनफॅमिलियर सराउंडिंग मध्ये आहे, म्हणजे त्यांना नाही माहिती अशा प्रकारच्या वातावरणमध्ये आहेत ते, तेव्हा ते कसेही वागू शकतात. सो बी अटेंटिव्ह, म्हणून हमेशा अटेंटिव्ह राहा, लक्ष ठेवा. अँड स्टे अवेअर ऑफ द अॅनिमल यू आर हँडलिंग ऑल द टाइम. तुम्ही ज्या अॅनिमलला हँडल करताय त्याच्याशी पण अवेअर राहा नीट प्रकारे. सडन मुवमेंट्स आर नेव्हर अ गुड आयडिया. टॉक टू सॉफ्टली टू इट ॲज यू अप्रोच द अॅनिमल्स. म्हणजे एकदमचे काही काम नका करू अॅनिमल बरोबर, हळूहळू त्याशी बोला, प्रेमाने बोला. अॅनिमल सुद्धा ते गोष्ट समजतात, तुमचा प्रेमाची भाषा ती समजतात. टेक प्रिकॉशन्स ऑफ झूनोटिक डिसीजेस लाईक रिंगवॉर्म, हर्ब्स, रेबीज एटसेट्रा. जे अशा प्रकारचे जे डिसीजेस असतात जे पशूंचे है ना, तर त्याचेही आपण प्रिकॉशन घेतलं पाहिजे, त्याची सावधानी ठेवली पाहिजे. रिंगवॉर्म, हर्ब्स सारखे, रेबीज सारखे. हॅव एन एक्झिट स्ट्रॅटेजी इन एन इमर्जन्सी. जर कोणची एमर्जन्सी झाली, त्यांनी काही अटॅक केला अॅनिमलनी, तर अशा स्थितीमध्ये एक एक्झिट एमर्जन्सीची पण व्यवस्था ठेवा. लास्ट आहे आपला अप्रिसिएशन ऑफ पोएम. अप्रिसिएशन मध्ये बघा, द टायटल ऑफ द पोएम इज द वेट. पोएमचं टायटल सांगतो आपण, मग रायटर सांगतो द पोएम इज रिटन बाय अन अनॉनिमस पोएट, म्हणजे की आपल्याला ह्याचं रायटर कोण आहेत हे नाही माहिती, पोएट आपल्याला नाही माहिती. द पोएम हॅज 9 स्टॅन्झास. पोएमचे 9 स्टॅन्झास आहेत. फर्स्ट 3 स्टॅन्झास अँड लास्ट 2 स्टॅन्झास हॅव 4 लाईन्स इच. तर पहिले 3 आणि शेवटले 2 स्टॅन्झा जे आहेत त्यांचे 4-4 लाईनी आहेत, आणि 4 लाईन्स इच, अँड 4 to 7 स्टॅन्झास हॅव 6 लाईन्स इच. आणि 4, 5, 6, 7 हे मधले जे 4 स्टॅन्झा आहेत त्यांचे 6-6 लाईनी आहेत प्रत्येकाच्या. द पोएट इज टेलिंग अस इन द पोएम अबाउट द इलनेस ऑफ एनिमल्स. या पोएम मध्ये जे पोएट आहे, कवी आहे, ते अॅनिमल्सचा, पशूंचे जे आहे इलनेस म्हणजे त्याच्या बिमाऱ्यांच्या बाबतीत गोष्टी करतात. अँड द वेट हू ट्रीट्स द अॅनिमल्स, आणि याच्याच बरोबर वेट जो की ट्रीट करतो, जो की त्यांचा उपचार करतो अॅनिमल्सच्या, त्याच्या बाबतीत गोष्टी करतात. The rhyme scheme of the stanzas 1, 2, 3 and the last 2 stanzas is A B A B. लास्ट स्टॅन्झाचे आपण 2 पाहिले होते, A B A B, आणि अशाच प्रकारे 1, 2, 3 स्टॅन्झाचाही तोच रायमिंग स्कीम आहे. इन द रिमेनिंग स्टॅन्झास 4 to 7 द राइम स्कीम इज A A B C C B. आणि बाकीचे मधले जे 4, 5, 6, 7 4 स्टॅन्झा आहेत त्याच्यात हा A A B C C B हा अशा प्रकारचा रायमिंग स्कीम चाललाय. The 2 stanzas of the poem that amused me most are stanza number 5 and stanza number 6. तर जे मला खूप जास्त आवडले पोएम मध्ये स्टॅन्झास ते स्टॅन्झा नंबर 5 and 6 आहे. तर आपण पाहिलं आज या पोएम मध्ये, पोएमच्या द्वारे आपल्याला जे वेटेरिनरियन डॉक्टर्स असतात त्यांची इम्पॉर्टन्स सांगितली गेली, हाऊ इम्पॉर्टंट दे आर इन सेव्हिंग द लाईफ ऑफ एनिमल्स अँड बर्ड्स. जे की आपले जे इतके मूक असतात बिचारे बोलू नाही शकत,
आणि जे व्हेटेरिनियन असतात त्यांची पण किती म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्यांना, की ते इतकं सुंदर, इतकं नोबल काम करतात. त्यांना वाचवायचं, त्यांच्या गोष्टी समजायच्या. सो तुम्ही पण मोठे होऊन असं काही छान काम करा, ज्याच्याने की तुम्हाला स्वतःलाही छान वाटेल आणि जे आहे आपल्या आई-वडील आणि देशाचं नाव पण गौरव हो. आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशनमध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.